जेवाय वाढाय गेली तर जाऊ बसली बाकरीला. आबाळ पण काळ कुठच्या कुठ आले बारीक पाऊस पडतोय. नाही खावा तुम्ही आधी पान. काढून पान खायला लागले ते म्हाताऱ्या माणसावाने. आज काय करायचं? पैसे घालवते ती कशाला बी. काय हाय की तसली मन गा काढी किसनीला काय म्हणतील काय मला मला येतं तेवढं काम ना काशी जडव्या काकणाला पैसे काशी असाय येत ना बरं म्हणाली बरोबर. आबाळ भरले वारा शांत आहे. कधी पाऊस येऊ शकतो? आज मुसळधार पाऊस पडू शकेल का सांगा कमेंट मध्ये. पडेल की रासार पडेल. अयो पाऊस तर पडला तर सकाळ स्वयंपाक कुठं करायचं कोड पड पत्र्यावर पाणी नितळून जाणार आहे. वाळलं होणार आहे का नाही? मांडायची एक चूल जाऊन पत्र्यात चूल मांडणार मित्रांनो. तर आता जाऊ कशी चूल मांडते आता बघूया आपण बी. तिने चूल मांडली की मी जेव्हा तेवढी जाते चपाची. बसाय तरी येईल का? थापाय तरी येईल का? चूल तर मांडा येईल का? जरा तर खाली तिथं नाही का? पत्र्याचे पत्र गरम होत्यात. तुमच्याकडे आहे का आबा? सांगा तेवढं मला कमेंट. आमच्याकडे बघा असतंय काळ कुठच्या कुठ खंबार नाही आबाळ. जेवलो का पोट भरून? आता तो अंड्याचं कालवण खास नवऱ्यासाठी दिलं. चेष्टा आहे का? शेंगदाणा खात होता नवरा. डोळा दाखवून पाटी कल्याण बोलताय. दोस्तांनो मला लई भूक लागली होती. सकाळी बदाम खाल्लं नव्हतं ती बदाम ओढलं 4-5. त्यानंतर शेंगदाणा खाल्लं. तर बायकून केलं कालवण. तर पुरमान थापली भाकर. नाही मला वाटलं होती ती शिळी चपाती एक खाल्ली. आणि तवर भर पावसातच एक भाकर भाजली. एक आणून दिली. पाऊस धो चालू झाला. थोड्या वेळात विश्रांती घेतली. पुन्हा अजून स्वयंपाक चालू झाला बघा. विश्रांती कुठं निघून तर दिलं तो बाई अजून ओलं गार आहे बघा. येत आहे अजून आता बंद झालंय. पीठ लय चाळून की नाही दिसतंय म्हणून पाऊस येत. आता पोरांची शाळा बी सुटली असेल. पोरं बी निमे वाटत आली असते. आणि आमच्या कुटीची चार्जिंग संपलेली आहे. आता आणि बुलेट आहे पण बुलेट पोरं येत नाही ती मला. त्यामुळे याचं अवघड झालंय. एक सोडायचं पुन्हा आणाय जायचं. एक आणूला आणा पुन्हा बापूला आणा तर मुनी पुसतीच घरी तुमचं एक पाठ पुसते. काय नाही पोरं चालू द्यायचं फक्त खोड्या चालायचं. कोंबड्या बघा पहिला पाऊस पडला. कोंबड्या मुंगळ हुडका चालली. आणि हुडकुद्याच घरा पावतो ना मुंगळ इचू काटा गोम काय खाते त्या बुनायचं तुला चावल. काय तर त्या दिवशी इचू निघला होता बाथरूमच्या मोहर फरशीवर. मी आज मला नाही दिसला दिदीला दिसला. मी गेली ती हिटर बंद कराय आणि दिदी मागं म्हणली मम्मी इथं काय आहे मम्मी काय आहे. बरं झालं तिला पाय दिला नाही नाही तिला अवघड झालं. आलीच नाही खाली. आणि एक दिवशी म्हणली साप झालाय. काय सांगायचं आहे. निम्यालाच 2 वाजले होते. 2 वाजून 9 मिनिटं झाली. आम्हाला उठवायचं का ना तिला बाहेर गेली या आणि घरात येऊन दार लावती. म्हणलं काढ देऊन दार उघडून सोडलं ही लावते कशाला. अगो मम्मी इथनं भीती बसते साप गेलाय गिरणी आणि आम्ही रासार सगळं उचकतो या. घरातलं सपय उचकते ती बाहेरचं ती गटुडी उचकते ती. ह्यांनी म्हणजे कापड उचकता मी बघून येतो. पाठ पण नाही भारी मजा झाली. काय झालं कूलर चालू होता आणि झिडबामची बाटली होती कूलर मोर आणि ती हवेनं दान दिशी पळाली यांच्याकडे. लाईट घालत बॅटरी हुडकत बघा तो ग लाईट घालून झोपते इडी काय चमकती लाईट ग. पाहिजे का पान पान पाहिजे का पान पाहिजे का. भाऊजीचं पान काय रंगलंच नाही तर मस्त रंगलंय भाऊजी. काय रंगलं नाही पान रंगत काच टाकणार अण्णा बघा अण्णा तुमचं पान अन्नाचं रंगलं घ्यावं. अण्णा थोडा काच जास्त घेतला. आता रंगलं नाही. अगं ती गोऱ्या माणसाचं लगेच रंगत आणि काळ्या माणसाचं रंगत नाही असं आहे. गोरं बी असतंय का त्यात जीप काय काळी असते काय हात. थांबा थांबा अण्णा मोटर चालू करा विहिरीवरच्या आधी.
टाकीत पाणी करूया. टाकी करूया. टाकी भरायची प्यायचं पाणी काय लागेल तेवढं भरू द्या. लाईट जायचा टाइम होता उरका 5-4 दिवस. भाकरी तेवढं 2-3 कळ तुमचं भागलं म्हणजे आम्ही कुठे जायचं बी करा की सगळ्याला भाकरी बी आणि आता. मग करणार आणि मी खाया बसणार कोण मी पाणी भरा तिकडं मी पाणी बसते जेवते मी जेवणार आता तो कालून करायचं आहे मला एवढं भाऊजीला करू नका आणि मला तुला मला आहे ना ते फ्लॉवरचं 4 झाल्या बघ ह्यात 5 झाल्या बघ ह्यात शेतात कर. अजून एकाच भाऊला बोलवते मी एकाच बोला आता काय मटा नाही अंड्याचं कालवण केलं अंड्याचं कालवण संपलं अंड्याचं काय पडलेलं अंड्याचं कालवून काय कालवून आहे म्हणायची पार्टीचं. शिजवून करूया. आता काय करू आतापर्यंत शिजली अंडी आणूया. आला यांना वाटलं कुणाच्या मोबाईलची काय अचानक लागली आता थोडीशी रापाडी परत ट्रॅक्टरवाल्यासनी उदानच येत आहे लग इकडून तिकडून इकडं परारा पळतेच आहे रोटराय पळतय तर पाळी घालाय पळतय तर कोणा नांगराय पळतय तर पाळ्यात घालते ती बरं घालय करून शना इरडे वापतय म्हणून ताटातली सगळी भाकर आहे कोंबड्या आज हिरवाच्या कुठेही पाहायला लागली ते. अंडी हुडका घ्यावं अन्न तिकडे बघा बरं अजून एकदा त्या वैरणीत गावलो सकाळी आम्हाला 2 अंडी सकाळी 2 गावली. आता आता म्हणजे नाही ती ह्या नारळात नाही ती नाही आज घातलं. ह्या पत्र्यापाशी कोपऱ्यात त्यापासून कोंबडीच बसवलं. बघा अहो कटरवर कोंबड्या बसले ते कटरवर कटर मध्ये. तिथं आहे का अजून तरी बघून या त्या आड्याला वैरणीत आड्याला बाजूनं जरा सांदाड दिसतंय बघा ह्यात अन्नाला बघा अंडी गावते ते आम्हाला गावत ना आणि जसं पोरगा कोंबड्यावरनं ती गुड्डी गेल्यापासून अन्नाला गावते ती आणि आधी गुड्डीने बापू हुडकून आणायची काय आणायची बापूला जर अंड ठेवायचं नसलं घरात तर फोडून टाकायचं तिथंच वाटत ना आणायचं ह्या इथवर आणल्यावर करायचा फोडून टाकायचा पण मनात असल्यावर घरापर्यंत जायचं गुपचूप पण मनात नसले की ते मध्येच फुटायचं दुसरी लेकरं मोहरा दिसली का निघायचं ह्याला नाही त्याला नाही त्याच्या हातातनं काही कोण येत नव्हतं तुला गावलंय तूच ठेव म्हणायची तू मग का गंडा येते का शाळेत गंडायची नाही ग हुशार आहे ते लेकरं बारके येते अजून सवय लावायला लागते अभ्यासाची अजून खेळ करायचे किती जर केलं तर खेळा वाटतं का नाही लेकरासनी आपण तर बारकेपणी का करतो मी रात्री आई सगळं लिहून दिलंय आणि यांनी बाहेर मला खवायला देते एवढं देते ती का ते मला पूर्ण लिहून दे मला पूर्ण काय झाला एकच अक्षर द्यायचं आणि त्याला ती वही भरून लिही म्हणायचं पान तिला भरून. काय केलं होय भरून लिहिलं आणि त्याला एकली म्हणली तर जरा कुठे ठेवत जावं आव मग मी आणलं की तिथलं एक आणलं होतं भाऊजीनं कुणी बघितलं तू कुठे सगळी झाली पोर तात्या आणली का तात्या सगळी पोर घेऊन आला. तात्या तसा हुशार आहे हो. पुढं 2 बसवली मागे 4 बसवली. पाच आहे ती ना पुढे 2 मागं 4 असते ती का 3 आली की मग 3